नसताची दावणी भेव केला जीव हिमकुटी केला जीव हिमकुटी केला जीव हिमकुटी Hey!
नसताची दावणी भेव केला जीव हिंपुटी झालो केव्हा कळले जागा वावुगा हा अकांत गवशिरो पुढे मागे लाग लागे पावला झालो केव्हा कळले जागा वावुगा हा अकांत तुका म्हणे केली आयनी सलगी चांदणी सन्मुख झालो केव्हा कळली जागा वावुगा हा अकांत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीमुखीचे तेचे नमस्कार मी आता
नसताची दावुनी भेव केला जीव हिमपुटी झालो तेव्हा कळले जागा वावगा हा अकाल. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा एक अतिशय महत्वपूर्ण असा हा अभंग आहे. काय आहे या अभंगामध्ये? या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माणसाच्या जीवनामध्ये होणारं दुःख आणि त्या दुःखाच्या निवृत्तीचा संतांनी केलेला उपाय याचं चिंतन व्यक्त करतात या अभंगामध्ये जगद्गुरु श्री विषय असा आहे, या मृत्यूमुखी प्रत्येकाचं जीवन दुःखात, प्रत्येकाचं जीवन दुःखात. तुम्ही कोणाकडेही पहा तर प्रत्येकाचं जीवन या मृत्यूमुखी दुःखात. कबीरदासजींचे शब्द इतके समर्पक आहे, इतके चपखल आहे. कबीरदास म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा. कबीरदास काय बोलले? जो देखे सो, जो देखे अर्थ तुमच्या लक्षात येईल सर्वांच्या. काही शब्द आहे, जो देखे सो, जो देखे सो म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे पाहाल कसा आहे? दुखिया बाबा. जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नाही, सुखिया कोई नाही. प्रत्येकाचं जीवन या मृत्यूरूपी दुःखात आहे. प्रत्येकाचं जीवन दुःखात. फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांचा एक घोटाळा आहे. जीवन सगळ्यांचं दुःखातच आहे, पण आपल्या सगळ्यांचा एक फार मोठा घोटाळा आहे. आपला घोटाळा काय? तर आपला घोटाळा असा आहे, एकामेकाचे प्रपंच, एकामेकाचे संसार, एकामेकाला लांबून पाहताना परे दिसतात, हा घोटाळा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा गैरसमज काय माहिती का? प्रत्येकाचा गैरसमज एकच आहे. कोणता? आपल्यापेक्षा तो बरा. आपल्यापेक्षा प्रत्येकाला हेच वाटतं, आपल्यापेक्षा तो बरा. पण मी तुम्हाला खरं सांगतो, बरं कोणाचंच नसतं, सगळ्यांचं सारखंच असतं. हे फक्त आपल्याला वाटतं. माणसं रस्त्याने चालले, एकामेकाला भेटले तर म्हणतात सुद्धा, माणसं एकामेकाला भेटल्यावर म्हणतात सुद्धा काय? माणसं बोलतात काय? आवाज येतो? वाढू नका, वाढू नका. याचा युग कमी. विठ्ठला विठ्ठला एक मिनिट परत ऐका, लक्षात घ्या. काय ऐकव का? त्यांची चूक नाही, मशनरीची चूक नाही, साऊंडची चूक नाही, मग कीर्तनाचा दर्जा घसरला. काय बोलतो? हा, नामदेव महाराजांच्या कीर्तनात, तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मेलेले माणसं जिवंत झाले, आपल्या कीर्तनात चालू सिस्टीम बिघडून जाते. दर्जा घसरला. काय होतं? माणसं एकामेकाला भेटले का म्हणतात सुद्धा रस्ते, काय माधू तुझं बरं आहे बुवा, ते तुझवर म्हणतात हा बरं आहे बुवा. पण तुम्हाला खरं सांगतो, हे बरं फक्त म्हणायचं असतं, बरं कोणाचंच नसतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, प्रत्येकाचं जीवन दुःखात. काय घडतं? त्याचा बंगला, त्याची गाडी, त्याची माडी, त्याची प्रॉपर्टी, त्याची
5 कोटीचा बांधला, इतका आरशासारखा बांधला, आरसा सगळं तोंड पाहून ते बाहेरून आरसा बंगला इतका सुंदर बांधला, पण तरी पण सांगतोय का काय बंगला बाहेरून पाहणाऱ्याला चांगला वाटतो, पण मध्ये काय चालतं ते मधल्यांनाच कळतं, बाहेरच्यांना कळतं का? बंगला खूप बनायावे, अरे बंगला तर सुंदर आहे, तो बाहेरून पाहताना देखना चांगला दिसतो, पण मध्ये काय असतं ना ते बाहेरच्यांना कळत नाही बुवा, मधल्यांनाच कळतं. एका जणाच्या बंगल्यापुढं 5 करोड रुपयाची गाडी, 5 करोड रुपयाची 5 कोटी रुपयाची गाडी, बुलेट प्रूफ गाडी, एअर कंडिशन गाडी, जबरदस्त गाडी, अशी जाड शीट बसायला, मऊ गाद्या, त्याच्यात स्प्रिंगा, जबरदस्त गाडी. रस्त्याने एक जण चालला, त्यांनी ती गाडी पाहिली, तो गाडीकडे पाहतच राहिला. तो म्हटला देव एखाद्याला द्यायला लागला तर किती देतो काही माफ आहे. तेवढ्यात त्या गाडीचा मालक बंगल्यातून बाहेर आला, रस्त्यावर हा पाहत होता. याला विचारलं काय पाहतो, तोडलं बघा ना काय देवाची कृपा, काय भारी गाडी दिली, किती जाड शीट, किती मऊ गाद्या. तरी सुद्धा गाडीचा मालक त्याला म्हटला बाबा तुला नाही तेच बरं. हा म्हटलं असं काय बोलता, देव तुम्हाला देऊन विसरला, अरे इतकी भारी गाडी दिली, आभार मानायचे तर तू म्हणता तुला नाही तेच बरं. हा म्हटलं तेच सांगतो बाबा, तुला गाडी नाही तेच बरं, अरे किती जाड शीट, किती मऊ गाद्या. तर तो मालक म्हटलं तुला खरं सांगू का, काय शीट पुष्कळ जाड आहे, गादी पुष्कळ मऊ आहे, पण मूळव्याध झालंय ना. बसायचं ठरलं तर खाली स्टेपनी घ्यावं लागतील, त्याच्यावर पाय करून. आता एक मिनिट ऐका बरं का, काय मला सांगा त्याच्यापेक्षा आपण बरं आहे की नाही, खरं बोलायचं, आता खरं बोलायचं, त्याच्यापेक्षा आपण बरं आहे का नाही. अहो आपल्याला गाडी नाही पण मूळव्याध नाही ना, काही टेन्शन नाही. प्रत्येकाचं जीवन दुःखात लांबून पाहिलं काही एकामेकाचं जीवन सुखी वाटतं, हा भ्रम आहे, हे खरं नाही. पण प्रत्येकाचं जीवन दुःखात आहे हे जीवाच्या आवडीचा दुःख हा काही जीवाच्या आवडीचा विषय नाही. जीवाच्या आवडीचा विषय आहे सुख. दुःख हा जगाच्या जीवाच्या आवडीचा विषय नाही. पण दुर्दैव काय बघा, दुर्दैव काय, आवडत असलेलं सुख जीवनामध्ये मिळत नाही, आणि आवडत नसलेलं दुःख आपला पिच्छा सोडायला तयार नाही. सुख मिळत नाही आणि दुःख पाठ सोडायला तयार नाही, ही मोठी शोकांतिका आहे. आणि मग प्रश्न असा पुढे येतो की आवडत नसतानी सुद्धा इच्छा नसतानी सुद्धा प्रयत्न नसतानी सुद्धा जीवाला दुःख का भोगावं लागतं, याचं नेमकं कारण काय. याचं नेमकं कारण असं आहे का जीव सध्या वर्तमान ज्या ठिकाणी जीवन जगतो आहे, जीव वर्तमानात ज्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करत आहे, जीवन यापन करत आहे,
जीवन जगत आहे, ज्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाचं जीवन आहे ते ठिकाण म्हणजेच दुःख आहे. ते ठिकाण म्हणजेच दुःख आहे. काय ठिकाण? त्या ठिकाणाचं नाव आहे संसार. त्याचं नाव काय? संसार. आपण सगळे जीवन कुठे जगतो? संसार. आळंदीत आलो तरी आपला संसार थांबलाय का? संसार घरी सोडून आपण आलोय का? 2 दिवसाकरता येतो तरी संसार आपल्यापासून दूर जातो का? हॅलो हॅलो नाही, फोन केला तर मरतील का घरचे? हॅलो आपण प्राप्त जीवन जिथे जगत आहोत त्याचं नाव आहे संसार. आणि संसार म्हणजे दुःख. ऐका बरं का, संबंध सांगितलेत ना, त्याचे वेदांतांनी संबंध सांगितले ना, त्याच्यामध्ये संसार आणि दुःख यांचा संबंध सांगितला. काय संबंध आहे संसाराचा दुःखाचा? नेमका काय संबंध आहे? काय का संसार आणि दुःख यांचा जन्यजनक भाव संबंध आहे. जन्यजनक भाव, प्राप्य प्रापक भाव याचा संबंध आहे. त्याच्यात जन्यजनक भाव हा संसाराचा आणि दुःखाचा संबंध आहे. म्हणजे कसा? ऐका ऐका, संसार हा जनक आहे, तर संसार या जनकाचा दुःख हे जन्य आहे. जनक म्हणजे बाप आणि जन्य म्हणजे मुलगा. जन्य म्हणजे पुत्र आणि जनक म्हणजे पिता. जन्म देणारा जो त्याला म्हणतात जन्य, आणि जन्माला येणारा जो त्याला म्हणतात, त्याला जन्म देणारा जो त्याला म्हणतात जनक, आणि जन्माला येणारा जो त्याला म्हणतात जन्य. दुःखाचा जन्म कुठे आहे? दुःखाचा जन्म कुठे आहे? तर दुःखाचा जन्म संसारात आहे. ज्ञानोबाईंच्या अभंगाचं प्रमाण तर सर्वांना पाठ आहे. सर्वांना पाठ, स्त्रियांना पाठ आहे, पुरुषांना पाठ. ते प्रमाण पाठ नाही असा माणूस नाही. असे काही काही अभंग आहे का तुकोबाईंचे, ज्ञानोबाईंचे, असे काही काही वचन आहेत का ते वचन कुणीच वाचले नाही, पण सगळ्यांच्या पाठ आहे. एक वचन काय? ठेविले आनंद. कोणाचे पाठ नाही हो? ठेविले आनंद कोणाचे पाठ नाही हो? सगळ्यांच्या पाठ. तसं हे ज्ञानोबाईचं प्रमाण आहे. सगळं नसलं तर याचा एवढा शब्द सगळ्यांना माहिती आहे. कोणता? संसार दुःख मूळ. कोणाला माहित नाही हो? आपल्याला एवढं ज्ञानोबाई काय बोलले आहे का? संसार कसा आहे तर संसार दुःख मूळ. संसार दुःख मूळ म्हणजे दुःखाचं मूळ आहे संसार. दुःखाचं मूळ काय आहे? संसार. म्हणजे दुःख कुठं जन्माला येतं? संसारात. संसार म्हणून एक मिनिट परत ऐका. काय? संसारात दुःख आहे असं म्हणायचं नाही. वाक्य नीट ऐका. संसारात दुःख आहे असं म्हणायचं नाही. संसाराकडे दुःख आहे असं म्हणायचं नाही. संसारापाशी दुःख आहे असं म्हणायचं नाही. संसाराजवळ दुःख आहे असं म्हणायचं नाही. संसारात दुःख आहे असं म्हणायचं नाही. अरे मग म्हणायचं तरी काय? संसारच दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 दुःखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
संसारात दुःख आहे असं म्हणू नका. मग काय म्हणा, संसारच दुःख आहे. हा शब्द योग्य आहे. संसारच दुःख आहे. जसं तुम्ही एक मिनिट ऐका, आग आणि पाणी, आग आणि पाणी हे शब्द दोन आहे, पण कसं आग आणि पाणी हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र दोन नाही, वस्तू एकच आहे. पाणी म्हणजे आग, आग म्हणजे पाणी. नदीच्या काठी जे लोक राहतात, उन्हाळ्या दिवसात नदी आटती, पात्र कोरडं पडतं, आगंतुक मुक्कामी गाडीने रात्री पाहुणा आला, झोपला, सकाळी उठला, हातात मिश्री घेतली, चोळीत चोळीत वट्ट्यावरती आला, समोर नदीचं पात्र कोरडं पाहिलं आणि दात घासता घासता घर मालकाला तो म्हटला, खाऊ म्हणजे काय, नदीचं पात्र कोरडं पडलंय, मग तुमच्या पाण्याची व्यवस्था काय, सध्या पाण्याची व्यवस्था काय? तर आपण त्याला काय म्हणतो, सध्या आम्ही जिऱ्याचं पाणी वापरतो. सध्या आम्ही जिऱ्याचं, आपण उत्तर काय देतो, सध्या आम्हाला पाणी कोणतं, तर सध्या आम्ही जिऱ्याचं पाणी वापरतो. म्हणजे आपण उत्तर काय देतो, जिऱ्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी. मी सांगतो ऐका, जिऱ्याचं पाणी असं नका म्हणू, जिऱ्याचं पाणी असं नका म्हणू. मग जिऱ्याचं पाणी नाही, पाण्याचा जिरा. जिऱ्याचं पाणी नाही, पाण्याचा जिरा. का? कारण त्याचं असं आहे, ज्याच्यात पाणी असतं त्याला जिरा म्हणतात, आणि ज्याच्यात पाणी नसतं त्याचं नाव खड्डा. बिगर पाण्याचा कोरडा त्याला कुणी जिरा म्हणतं का? त्याचं नाव काय? खड्डा. आणि ज्याच्यात पाणी असतं त्याला म्हणावं जिरा. मग पाण्याचा जिरा नाही, जिऱ्याचं पाणी. आडाचं पाणी नाही, पाण्याचाच आड. शब्द दोन पण पदार्थ दोन नाही, वस्तू दोन नाही. अजून ऐका एक मिनिट, काय, दिवा आणि प्रकाश शब्द किती आहे? दिवा आणि प्रकाश शब्द किती आहे? स्वतंत्र दोन. आणि वस्तू किती आहे? असं काही थोडंसं, दिवा वेगळा प्रकाश वेगळा असं आहे का? आणि तसं मानलं तर किती मोठा घोटाळा होईल. दिवा आणि प्रकाश स्वतंत्र वेगळे दोन मानले तर घोटाळा किती मोठा होईल. काय घोटाळा? दिवा विझवला तरी प्रकाश तसाच राहील असं होतं का? नाही ना. दिवा विझवला ज्या क्षणी प्रकाश संपला. ज्ञानवरांची उभी 12वी अध्यात्मी गोड आहे, म्हणून दीप पालवे आणि सवेची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाश जाय. अर्जुना, दिवा विझवला ज्या क्षणी प्रकाश संपला त्या क्षणी. दिवा आणि प्रकाश शब्द दोन, वस्तू एक. अजून एक, साखर आणि गुढी शब्द किती, वस्तू किती. असं काही थोडंच आहे, गुढी गुढी वेगळी, साखर साखर वेगळी असं असतं का? आणि तसं असलं तर डायबिटीस वाल्यांचे किती सोयीला येईल. पण तसं नाहीच मुळात. गुढी म्हणजे साखर, साखर म्हणजे गुढी, दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे दिवा, आड म्हणजे पाणी, पाणी म्हणजे आड, जिरा म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जिरा. तसं संसार म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे संसार. ते आपल्याकडे परंपरेने उदाहरण सांगितलं जातं. पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे, जुनच उदाहरण तुम्ही 100 वेळा ऐकलं असेल. पूर्वी लोक फार श्रीमंत होते. किती? इतके श्रीमंत होते, प्रत्येकाच्या दारात पाण्याकरता स्वतंत्र आडा असायचा. प्रत्येकाच्या दारापुढं, काहींच्या घरात असायचा, काहींच्या दारात असायचा स्वतंत्र आडा. एका गावात एक इतका श्रीमंत होता, त्याच्या पुढच्या दारी आड आणि मागच्या दारी आड, दोन आड. पण गंमत काय व्हायची, एका आडाचं पाणी वापरलं जायचं, एकाचं पाणी पडून राहायचं, ते वापरात यायचं नाही, खराब व्हायचं, त्याचा वास सुटायचा आणि कुटुंबाला त्याचा त्रास व्हायचा. मग त्यांनी काय ठरवलं की आपल्या घराच्या मागच्या बाजूला जो आड आहे तो आपल्याला नको, तो त्यांनी विकायचा ठरला. आणि नेमकं योगायोग कसं राहतो बघा. काय, मागच्या बाजूला ज्याचं घर होतं त्याला आडच नव्हता, त्याला लय आडाची अडचण होती. त्याला कळालं हा आड विकतो, याच्या मागच्या बाजूचा आड त्याच्या पुढच्या बाजूला येत होता. त्यांनी घ्यायचा ठरला. तो याला भेटला का आड विकायचा, विकायचा. तुला घ्यायचा केवढ्याला? 5,000 रुपयाला. ठरलं मग घ्यायचं ना. ते 5,000 घे आड. पण घेणारा हुशार होता, संविधानाने चालणारा होता. त्याचा संविधानावर जास्त विश्वास होता. तो म्हटला असं बोगस हे पैसे दे असं नाही. मग तालुक्याला चाल, स्टॅम्प वेंडरकडे जाऊ, लिखापडी करू, रजिस्टर पुढे जाऊ, सब रजिस्टर साहेबापुढे त्याची रजिस्ट्री करू, सही शिक्का होईल, मग पैसे देईल. आणि
मी आडाचा मालक होईल असं त्यांनी ठरवलं. दोघं जण तालुक्याच्या गावाला गेले. तो स्टॅम्प घेतला. लिहून देणार, लिहून घेणार, आमका तमका ढमका, वय धंदा सगळं लिहिलं. आणि जो विकणारा होता त्यांनी लिहिलं का मी अमुक तमुक धमुक वय आमकं धंदा शेती, माझ्या घराच्या मागच्या बाजूचा आड, मी माझ्या घराच्या मागच्या बाजूचा आमका तमका ढमका याला आज रोजी 5,000 रुपयाला विकला. त्या कुठे 5,000 मला मिळाले. आड त्याच्या मालकीचा झाला. आता माझी कुठल्या प्रकारची तक्रार नाही. आणि खाली सही करून देणारा आणि सही करताना सुद्धा राजी खुशीनी अक्कल हुशारीनी नशा पाणी न करता सही ठोकून शिक्का पडला. सब रजिस्टर साहेबांची सही झाली. कायद्याने आडाचा तो मालक झाला. 5,000 दिले. ते पेपर घेऊन घरी आला. घरच्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. सकाळी 6 वाजताच उठल्या. असतील नसतील तेवढे भांडे घेतले आणि आडावरती आल्या. मालकीचा आड पाणी भरण्याकरता. तर पुढच्या घरच्या बाया मागच्या दारी आल्या आणि त्यांच्या बाई आडातलं पाणी घ्यायचं नाही, आडाला धक्का लावायचा नाही, अजिबात पाणी काढायचं नाही. मागच्या घरच्या बाया चिडल्या. पाणी घ्यायचं नाही म्हणजे पाणी काढायचं नाही म्हणजे फुकट पाणी घेतो का? विकत घेतलंय आड. 5,000 दिले. आमचा आड आहे. तू कोण नको म्हणणारी, तुला काय संबंध? मी पाणी भरणार. ती म्हटली भरून नाही देणार. ही म्हटली भरणार म्हणजे भरणार. ती म्हटली भरूनच नाही देणार. तू काय समजली? चुकली चुकली आणि रंगा. तू काय समजली? तू काय समजली? ती म्हटली तू आडाला धक्का लावून पाय. म्हटली तू पुढं फक्त आडवी चिवून पाय. तेवढ्या मागच्या घरचा मालक आला. पुढच्या घरचा मालक आला. त्यांचं एक तुफान भांडण. तो मागच्या घरचा मालक पुढच्या घरच्या मालकाला म्हटलं तुझ्या बायकोला समजून सांग. अरे आड विकत घेतलाय ना आणि ती म्हणती पाणी भरायचं नाही. काय प्रकार आहे हा? तर तो पुढच्या घरचा माणूस सुद्धा त्याला म्हटला ती नाही म्हणते ना नाही भरायचं. तिच्या शब्दाची पुढे मी नाही जात तर तुम्ही कुठून आले? नाही म्हणते ना ती नाही तर नाही नका. तो म्हटलं नका भरू म्हणजे काय? हा म्हटलं 1 मिनिट आहे. अरे तो आड विकत घेतलाय ना 5. तो म्हटलं तू विकत घेतला ना एक काम कर घरात जाय. तो स्टॅम्प चांगला नीट लक्षपूर्वक वाच. 100 वेळा वाच. ते काय त्या स्टॅम्पवर मी फक्त इतकंच लिहून दिलं माझा आड मी तुला विकला पण पाण्यासहित आड असा शब्द वापरलेला. त्याच्यामुळं 1 मिनिट लक्षात घे का आड जरी तुझा असला तरी पाणी मात्र माझं आहे नाही बोलू. तो रडायला लागला. गावात आला. लोक म्हणे आमच्यापाशी रडूच नको. काय करू? आमच्या वकिलाला भेट. तो वकिलाकडे गेला. वकिलाला परिस्थिती सांगितली. मग त्याच्यावर दावा टाकला, केस टाकली आणि मग ते तारीख आली, नोटीस आली आणि तारखेच्या दिवशी नोटीस आली तर तारखेच्या दिवशी 2 वकील घेऊन हजर झाले आणि त्या आड विकणाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. घेणारा फिर्यादीच्या पिंजऱ्यात उभं राहिला आणि घेणाऱ्याच्या वकिलांनी ज्यांनी आड विकला त्याची तपासणी सुरू केली. का रे तुझं नाव अमका तमका ढमका का? देव आमच्या गावचा राहणारा का? देव तुझ्या घरच्या मागच्या बाजूला आड आहे का? देव तू आड तू या समोर पिंजऱ्यात उभं त्याला विकला का? देव 5,000 रुपये यांनी तुला दिले का? देव 5,000 मिळाले का? देव मग आड याच्या मालकीचा झाला. तुझी काही तक्रार आहे का? तर कोर्टासमोर तोडलं काही तक्रार नाही साहेब. माझी काही तक्रार नाही. नया पैशाची तक्रार नाही. त्यांनी 5,000 दिले. मी तिथं आड विकला. आड त्याचाच आहे. आड त्याच्याच मालकीचा आहे. माझी काही तक्रार नाही. वकिलाचं डोकं काम करेल. वकील 2 मिनिटं आड तर त्याचाच आहे म्हणतो. माझी तक्रार नाही म्हणतो. आता नेमकं काय? आणि मग वकील म्हटलं का रे ते काय आड त्याचा आहे 100% त्याची मालकी मानतो तू मग त्याला पाणी का भरू देत नाही तू? हा साहेब पाणी मात्र भरून देणार नाही कारण ती माझी मर्जी. त्याचा आड तुझी मर्जी काय कामाची? तुझी मर्जी कशी? तो म्हटलं साहेब तुम्ही पण स्टॅम्प नीट वाचा. मी त्याला आड विकला. कागदावर फक्त आडाचा उल्लेख आहे पण पाण्यासह आड असा उल्लेख नाही. त्याच्यामुळे आड जरी त्याचा असला तरी पाणी मात्र माझं आहे नाही भरू देणार. पण वकील असतो. वकिलांनी त्याच्यातून पॉइंट काढ. वकील म्हटला 1 मिनिट आहे आड याचा इथं काही तक्रार आहे का? नाही. आड त्याचा आहे ना
जो 100% आड त्याचा. मग तुझं म्हणणं काय? आड त्याचा आणि पाणी तुझं, बरोबर ना? आड त्याचा आणि पाणी तुझं. आणि मग वकील त्याला म्हटलं 150 आण्या याच्या आडामध्ये तुझं पाणी ठेवायचं काय संबंध? आपाप गेर सकत काय तुला झोपणं करता लयच्या अजून का याच्या आडात तुझं पाणी ठेवायचं काय संबंध आहे सांग. आणि 1 मिनिट ऐक, काय उद्या सकाळी 6 तर संध्याकाळी 6 तुला 12 तासाची मुदत. याच्या आडातलं तुझं सगळंच्या सगळं पाणी काढून घ्यायचं. आड कोरडा ठाक बनवायचा, थेंब पाणी राहता कामा नये. उद्या संध्याकाळी 6 वाजेपासून याच्या आडात जर तुझं पाणी राहिलं तर याच्या आडात पाणी ठेवायचं. तुला रोज 500 रुपये भाडं द्यावं लागेल. फुकट वापरतो का लोकांची वस्तू? अरे 500 रुपये भाडं द्यावं लागेल आत्ता बोल. आणि मग तो म्हणायचं साहेब साहेब काय पाणी त्यालाच, आडाई त्यालाच, भाडंही त्यालाच. मला पाणी नको, आडाई नको, भाडंही नको. कोण रोज भाडं भरेल? आहे की म्हणजे मला तुम्हाला काय बोलायचं आहे का? आड आणि पाणी, आड आणि पाणी यांचा जसा अन्योन्य भाव आहे ना, तसं संसार आणि दुःख यांचा अन्योन्य भाव. दुःख आणि संसार हे वेगळे नाही, हे दोघं एकच आहे. या दुःखाच्या नित्य उपभोगानं प्रत्येकाचा जीव त्राहीमाम त्राहीमाम झाला. जीवाला नको नको झाला, उबगलाय जीव. या नित्य दुःखाला जीव उबगलाय. आणि आता त्या जीवाची भावना आहे का? जीवाची भावना काय? तर त्या जीवाची भावना आहे काय या दुःखाचा कायमचा नाश व्हावा आणि मला परमानंद प्राप्त व्हावा, दुःख निवृत्त व्हावं आणि आनंदाची मला प्राप्ती व्हावी. या इच्छेमध्ये सध्या कोण आहे? जीव. आता ऐका बरं का, जीवाची भावना तर गोड आहे, जीवाची भावना गोड आहे. दुःख निवृत्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा, जीवाची भावना तर गोड आहे. पण जीवाची एक अडचण आहे, दुःख निवृत्तीची, सुख प्राप्तीची जीवाची भावना गोड आहे, पण जीवाची अडचण आहे. जीवाची अडचण काय? तर जीवाची अडचण आहे दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती करता आणि परमानंदाच्या प्राप्ती करता नेमकं साधन काय करावं? रामबाण साधन काय करावं? असं काय साधन आहे तर ते साधन अवलंबिलं म्हणजे दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंद प्राप्त होईल. असं साधन काय करावं? या साधन ज्ञानाविषयी जीव अनभिज्ञ आहे. जीवाच्या ठिकाणी साधन ज्ञानाची अनभिज्ञता आहे. साधन काय करावं याचं यथार्थ ज्ञान जीवाकडे नाही. आणि ऐका, याच अज्ञानाचा परिणाम काय झाला? ऐका काय झालं? तो दुःखाला उबगलेला जीव, सुखाच्या प्राप्ती करता आसुसलेला जीव. पण अज्ञानामुळे घडलं काय? काय घडलं? तो जीव दुःख निवृत्ती करता, आनंद प्राप्त करण्याकरता निघाला आणि गेला. दुःख निवृत्त करण्याकरता, आनंद प्राप्त करण्याकरता तो अनभिज्ञ जीव निघाला आणि गेला. पण कुठे गेला? तर पंचविषयाच्या आहारात गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयाच्या आहारात गेला. आणि त्यांनी एकच ठरवून टाकलं, हे पंचविषय मिळवणे, मरेपर्यंत भोगणे आणि आनंद प्राप्त करणे. याच्याकरता जीव निघाला आणि तो अज्ञानामुळं सुखाच्या इच्छेनं पंचविषयाच्या आहारात गेला. आता सिद्धांत काय? सिद्धांत असं सांगतो, विषयामध्ये सुख नाही हा सिद्धांत. सर्वांच्या पाठ भगवान म्हटले अर्जुना, म्हणून या विश्वातले तत्वज्ञ सत्पुरुष या विषयाच्या नादी लागत नाही. का? कारण जीवाला सुख देण्याचं सामर्थ्य या पंचविषयाकडे नाही. विषय जीवाला किती मिळाले, डोंगरा एवढे मिळाले तरी विषय जीवाला सुख देऊ शकत नाही. ये संस्पर्श या भोगा दुःख यो नये वते
आद्यंतवंत कौंतेय म्हणून नक्की श्रोमते तुला. ज्ञानोबा काय बोलले? विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नोहे का विद्युत स्फुरणे न पाहे जगामाची विठला. ऐकवर का विषयजन्य सुख त्याचं नाव आहे. त्याला नाव काय दिलंय? विषयजन्य. विषयजन्य म्हणजे विषय आणि इंद्रिय. विषय आणि इंद्रिय या दोघांच्या विषय आणि इंद्रिय या दोघांच्या संबंधात जो निर्माण होतो तो फक्त सुखाचा भास आहे, ते सुख नाही. जीव त्या आभासात, आपण सगळे स्त्री पुरुष आभासात आहे. सुखाच्या आभासावर आपण जगतो आहे. मरेपर्यंत जगले, मागचे जगले, आपण जगतो, पुढचे सुद्धा तसेच जगणार. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगात जो आभास निर्माण होतो त्या आभासावर मानवी जीवन चाललंय. सगळं जीवन त्या आभासावर चाललंय. आभास म्हणजे सुख नाही. आपण आभासाला सुख मानून बसलो, हे आपलं अज्ञान आहे. आभास 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 म्हणजे काय हो? आभास याचा अर्थ असा आहे का ते सुख असल्यासारखं वाटतं पण सुखाची गरज पूर्ण करत, सुखासारखं वाटतं पण गरज पूर्ण करीत. त्याला उदाहरण ज्ञानोबांनी काय बोर्ड दिलं बघा. विजा चमकतात, पावसाळ्याच्या दिवसात विजा चमकतात, बरोबर. विजेचा लख प्रकाश पडतो, डोळे दिपवून टाकतो, पावत नाही त्या प्रकाशाकडे, कपकन डोळे झाकतो माणूस. म्हणजे विजेचा लख प्रकाश पडतो. मग विजेचा प्रकाश पडतो की नाही? बोला. विजेचा प्रकाश पडतो की नाही? पडतो ना? पडतो ना? ऐका, त्या विजेच्या प्रकाशात तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करणार का? बोला. प्रकाश नाही का? प्रकाश नाही का? मग तुम्ही पारायण करणार का? नाही. डायरेक्ट नाही म्हणून राहिले. आळंदीत नाही म्हणता तुम्ही, ज्ञानोबाच्या समोर नाही म्हणता तुम्ही. मग प्रकाश नाही का? आहे, पण तुम्ही पारायण करणार का? बरं जाऊ द्या, नका पारायण करू, पत्ता खेळाल का? गिरी महाराज काय झालं तुम्हाला? ते काय अहो, तो प्रकाशच कसा आहे? कसा? ज्ञानेश्वरीचं पान उलटेपर्यंत टिकत नाही आणि पत्ता हातात घेऊन पाहेपर्यंत राहत नाही. मग तो प्रकाश नाही असं नाही, पण तो उपयुक्त आहे असं मात्र मुळीच नाही. असं मुळीच नाही. मग तो प्रकाश जसा उपयोगाचा नाही, निरुपयोगी आहे, तसं आभासामध्ये सुख असल्यासारखं वाटतं पण ते जीवाची गरज पूर्ण करू शकत नाही. अभ्राची सावली जाईल गया, अभ्राची सावली जाईल गया, अभ्राची सावली जाईल गया, अभ्राची सावली जाईल गया. विषयाचे तिथं त्याला धरून ज्ञानोबा सांगे वात वर्ष आतपू धरे, वात वर्ष आतपू धरे, हे आभ्र छायेची जीवी सरे, मग त्रिमालिके धवळारे करावे केवी. अरे आभाळाच्या सावलीने माणसाला पूर्ण संरक्षण दिलं. पूर्ण म्हणजे पावसापासून, थंडीपासून, उन्हापासून पूर्ण संरक्षण जर आभाळाच्या सावलीने दिलं असतं तर माणसाला 3-3 मजल्याची घर बांधायची गरज पडली असती का? आता 3-3 मजले मी का म्हणतो, तो ओवीत आलाय म्हणून
नाही तर आळंदीत एकही 3 मजली राहिलं नाही आता. कोणत्याही महाराजांचं पहा 6 मजले 7 मजले 8 मजले स्पर्धा लागली स्पर्धा त्याच्यापेक्षा 1 मजला. आनंद आहे आनंद. हे जळणं नाही हे जळणं नाही. वारकरी असा ऐश्वर्यवान झालाच पाहिजे हा आनंद. बोलो ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी 3 मजल्याची संकल्पना उभीत मांडली. त्रिमाळिके धवळारे त्रिमाळिके धवळारे म्हणजे 3 मजल्याची म्हणजे आभाळाच्या सावलीने माणसाला पूर्ण संरक्षण दिलं असतं उन्हापासून थंडीपासून पावसापासून. तर मग माणसाला परत घर बांधायची गरज पडली असती का? पण माणसाला घर बांधावे लागतात याचं कारण आभाळाची सावली जाईना या म्हणजे ती सावली उपयुक्त नाही म्हणजे ती नाही असं नाही पण माणसाची गरज पूर्ण करू शकते असं मात्र मुळीच नाही. एक मिनिट ऐका. विषय काय करतात तर विषय जीवाला बद्ध करतात बांधून टाकतात दुःख देतात. विषणोती नव्हती असं वर्णन नाही त्याचं. विषय काय करतात जीवाला बांधून टाकतात आणि शेवटी परिणामी दुःख भोगावं लागतं. मग एक मिनिट ऐका. सुखाच्या इच्छेनं दुःखाच्या निवृत्तीच्या भावनेतून तो जीव पंचविषयाच्या आहारात गेला. पण सिद्धांत सांगतो विषयामध्ये सुख नाही. आता त्या विषयातून जीव परावृत्त होऊ शकत नाही. जो जीव विषयाच्या दलदलीमध्ये अडकला तर त्या जीवाला पुन्हा माघारी येणं नाही. तो तिथून परावृत्त होत नाही. म्हणून किती समजून सांगा विषयातले माणसं संतांचं वचन मानायला तयार नाही. ज्ञानोबांनी परिसीमा केली. ज्ञानोबा अशी शब्द कधीच वापरत नाही पण तिथं वापरला. असं कधीच बोलत नाही ज्ञानोबा पण तिथं बोलले. काय बोलले? ज्ञानोबा म्हणतात मनोनी या सगळ्या विषयाचा 5व्या अध्यायात शेवट करताना ज्ञानोबाराय म्हटले मनोनी विषय सेवनी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. आणि पुढचे शब्द आहे का परी काय की जे मूर्ख इथं लाल रेख मारा काय की जे मूर्ख न सेविता न सरे विठाला. दुःखाच्या निवृत्ती करता सुखाच्या इच्छेनं पंचविषयाच्या दलदलीत जीव अडकला. एकदा तिथं फसला का जसं माशी लिगाडामध्ये गुंतली का मरण पण माघारी फिरणं नाही. गोडपणी माशी लिगाडी गुंतली पण गुंतली आता मरायचं तिला माघारी येत तसं जीव विषयात अडकला त्याला पुन्हा माघारी येणं नाही. मग आता प्रश्न आहे काय सुखाच्या अपेक्षेनं विषयाच्या दलदलीत अडकलेल्या फसलेल्या या विषयासक्त जीवांना त्या विषयापासून परावृत्त कोण करील? त्याला तिथून बाहेर कोण काढील? त्याला निर्विषयी कोण बनवील आणि त्याला खऱ्या सुखापर्यंत परमानंदापर्यंत ब्रह्मानंदापर्यंत कोण नेऊन पोचविल हा महत्वाचा प्रश्न. विषय ओढी भुलले जीव विषयासक्त जीवाची कीव कोणाला येईल? यांच्यावर दया कोण करील? कोण बाहेर काढील?
आणि कोण खऱ्या सुखापर्यंत आता याची कोण करील कीव, आता याची कीव कोण करील, कोणाला दया येईल याची? तर लगेच उत्तर सांगतो. समाजामध्ये सृष्टीच्या आधी काळापासून एक वर्ग फक्त हेच काम करीत आला, त्या वर्गाचं नाव आहे संत. संत काय काम करीत आला? तो संत नावाचा समाजातला वर्ग आहे. त्या वर्गाचं जन्मोजन्मी फक्त एवढंच काम आहे, विषयासक्त जीवांना निर्विषयी बनवणे, विषयापासून परावृत्त करणे आणि त्यांना परमानंदापर्यंत नेऊन पोहोचवणे. हे काम कोण करतं? तर हे काम करतात संत. भवताप श्रमी दुःखे पिडले निवता, भवताप श्रमी दुःखे पिडले निवता, या दुःखाने पीडित महाराज म्हणतात त्या निववून त्यांना निववण्याचं काम आम्ही करतो. आणि कधीपासून? मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. भवतापश्रमी दुःखे पिडले नित्या. मला वाटतं 9व्या स्कंदामध्ये रंती देवाच्या मुखात जो श्लोक टाकला ना, अत्यंत गोड आहे. 48 दिवसाचा उपवास घडलेला आहे. 48 दिवस अन्न पाणी नाही आणि एकाएकी थोडं प्रसाद, थोडं अन्न, घासभर अन्न, गोडभर पाणी मिळालं. सहकुटुंब बायका मुलांसह जंगलात येतो. राज्य दान दिलं, राज्य सोडून जंगलात गेला. 48 दिवस अन्न नाही पाणी नाही, 48 दिवस. आणि 48व्या दिवशी थोडं घासभर अन्न आणि थोडं गोडभर पाणी मिळालं. सगळ्या कुटुंबाला आनंद झाला. गुडघ्याला काडीचा आधार म्हणतात ना, तेवढं का होईना थोडं थोडं खाऊ आणि पाणी पिऊ म्हणून सगळेजण आधाशासारखे त्या राजाच्या हातातल्या अन्न प्रसादाकडे आणि पाण्याकडे पाहत होते. भगवंतानी परीक्षा पाहण्याकरता 3 प्रकारचा भिकाऱ्याचा वेश घेऊन परमात्मा त्याच्या समोर आले आणि परमात्म्याने सांगितलं, राजा 7 दिवसाचा उपवास आहे, अन्न पाणी नाही, तुझ्या हातात अन्न पाणी दिसतंय, तर सगळं नको पण थोडं का होईना त्याच्यातलं आम्हाला दे. आता तुम्ही ऐकू राहिले ना? हो, हॅलो, ऐकू राहिले झाले? मग ऐका ना, मागणारा किती दिवसाचा उपाशी आहे? एकादशीचा नाही, एकादशीचा नाही, किती दिवसाचा? मागणारा किती दिवसाचा उपवासी आहे? 7. ज्याच्याकडे मागतो तो सहकुटुंब किती दिवसाचा उपवासी आहे? 48. तुम्ही मला विचारपूर्वक उत्तर सांगा, त्या राजाने याचकाला अन्न आणि पाणी द्यावं का न द्यावं? बोला आता, विचारपूर्वक उत्तर द्या. दिलं पाहिजे का न दिलं पाहिजे का न दिलं पाहिजे? सहज तुमचं काय मत आहे बुवा? सहज बसले हो, तुमचं काय मत आहे? अहो, रोडवर येऊ नका, टेन्शन. सहज बस, तुम्हाला काय वाटतं बुवा? दिलं पाहिजे का न दिलं पाहिजे? हा, बोला ना, बोला ना, अहो बोला ना. हा, काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे, दिलं पाहिजे ना? पुन्हा बदलायचं नाही, पलटी मारायची नाही. का चालले कमळाकडं? पुन्हा बदलायचं नाही, दिलं पाहिजे ना? सगळ्यांचं मत काय? दिलं पाहिजे ना? दिलं पाहिजे ना? त्याच्या जागी आपण असतो तर
केलं पाहिजे. आता बदललं ना, याला शास्त्र म्हणतं आत्मन परिकुलानी परेशन्यन समाचार. पण तिथं आपण स्वतः आत्मिक विचार करा. स्वतः असतो तर पण महाराज रंगती देवानी दिलं कृष्णार्पण वस्तू आणि देव प्रसन्न होऊन मूळ रूपात प्रगट झाले. सांगितलं राजा तुझ्यावर आम्ही प्रसन्न, काय तुला इच्छा आहे माग, काय देऊ बोल तुला. तुझं गेलेलं राज्य परत देऊ, सार्वभौम सत्ता देऊ, चक्रवर्तीत्व सत्ता देऊ. राजा तुला काय देऊ. त्यावेळी महर्षी व्यासांनी त्याच्या मुखात जो श्लोक टाकला तो फार गोड आहे. त्यांनी सांगितलं मला बाकीचं काहीच नको. मला राज्य नको, मला वैभव नको, मला मोक्ष सुद्धा नको, मोक्ष सुद्धा नको. राजा मग तुला देऊ काय, तुझी इच्छा काय. त्यांनी सांगितलं प्रभू माझी इच्छा फक्त एकच आहे. काय. कामये दुःख तप्तानाम, कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. मला द्यायचंच असं देवा तर एकच द्या. संसाराच्या दुःखाने पीडित असलेल्या या लोकांचं संसार दुःख मिटवण्याची मला ताकद द्या, शक्ती द्या. मला दुसरं काही नको. त्याचा पूर्वार्ध माझ्या लक्षात येईना. काय आहे का मदत करीत होतो. आता इथं काही पाकिटही नाही त्याच्यामुळे पण करीत नाही तर गावाकडे असतं तर थोडंफार पाकिटातलं दिलं असतं मदत करताना. मला ते पूर्वार्ध लक्षात येईल. हा झाला उत्तरार्ध, त्याची सुरुवात. ते माझ्या लक्षातच येईल. श्रीनिवास महाराज याला साठी बुद्धी नाटी म्हणतात बरं का. आता तुमच्या त्यानंच राहत नाही. त्यांनी फोन केला माझ्या लक्षातच नाही. मी कृष्णा महाराजांना 8 दिवस म्हणत होतो फोन नाही आला, फोन नाही आला, फोन नाही. मग ते म्हणे असं करतो रेकॉर्डिंग पाठवतो अन्नाची. याची साठी बुद्धी नाटी म्हणतात. पहिल्या पादाचा उत्तरार्ध आहे न राज्यम ना पुनर्भवम, न राज्यम ना पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणिनाम आर्तिनाशनम न राज्यम ना पुनर्भवम. त्याचा अर्थ असा आहे ना राज्यम, राज्य नको, न पुनर्भवम म्हणजे जन्म भावारूप मोक्ष नको. मग देऊ काय. एकच द्या देवा. द्यायचं असेल तर काय देऊ. कामये दुःख तप्तानाम प्राणिनाम आर्तिनाशनम म्हणजे मला बोलायचं काय. संत काय करतात तर संसाराच्या दुःखात पिडलेल्या या जीवाला दुःखातून मुक्त करतात आणि परमानंदापर्यंत नेतात. हेच करीत आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडले निवडत्या. आणि ऐका अशा दयावान संतांच्या संगतीत हा विषयासक्त जीव आला. दयावान संतांच्या संगतीत हा विषयासक्त जीव आला आणि संतांनी दयावृत्तीनं त्या जीवाच्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय केला. तो विषयासक्त संतांच्या संगतीत आला आणि संतांनी दुःख निवृत्तीचा उपाय केला. काय उपाय केला. जो उपाय केला तो तुकाराम महाराज कीर्तनाच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे केली आयनी
शेवटच्या चरणात तू काय सांगितला? तुका म्हणे केली आयांनी सलगीच्यांनी सन्मुख. काय केलं? संतांनी त्याच्या तोंडासमोर आरसा धरला. संतांनी त्याला, आयांनी म्हणजे आरसा, संतांनी त्याला आरसा दाखवला आणि संतांनी दाखवलेल्या आरशात त्या जीवानी पाहिलं आणि त्याचं दुःख संपलं. काय बोलता? आरसा दाखवला आणि आरशात कायम पाहतो ना. उलट आरशाला कंटाळा आलाय, आम्हाला कंटाळा येईना. काही काहींचे तोंड पाहण्यासारखे राहिलेली तरी फार वाकडे तोंड झाले तरी आरसा कंटाळा आहे. तुम्ही काय म्हणतात? तुका म्हणे केली आयानी संगीत आरसा दाखवला आणि तोंड पाहिलं. हो पण एक मिनिट आहे का, अगोदर तुम्हाला मला असं सांगायचंय, हा उपाय कोणी केला? हा उपाय केला कोणी? ज्यांनी उपाय केला, ऐका बरं का, ज्यांनी उपाय केला त्यांना तुकोबराईंनी एक विशेषणाचा शब्द वापरला इथं. ते विशेषण फार गोड आहे. त्या विशेषणाला डावलून आपण पुढे नाही जाऊ शकत. विशेषणापाशी थांबावंच लागतं, त्याचं चिंतन करावंच लागतं. विशेषण काय? कोणी उपाय केला? विशेषणाचा शब्द आहे सलगीच्यांनी. सलगीच्यांनी, सलगीचे दुःख निवृत्तीचा उपाय कोणी केला? तर सलगीच्यांनी. आता शब्द जरा जुना आहे, आज्या पंजाच्या काळातला, तो लगेच कळणं थोडं अवघड आहे, पण येईल तुमच्या लक्षात. सलगीचा, सलगी सलगी, सलगीचा सलगीचा आलं का ध्यानात तुमच्या? सलगीचा सलगीचा कळलं का तुम्हाला? बोला बोला. सलगीचा आलं का लक्षात तुमच्या? नाही तरी म्हणा, म्हणजे मी तरी सांगतो. अशा मी समोरच्याला काही कळतं का हो? सलगीचा तर जाऊ द्या, घाबरू नका. नाही कळलं तर मी आहे ना. सलगीचा म्हणजे अत्यंत जवळचा, सलगीचा म्हणजे लई लई जवळचा, सलगीचा म्हणजे खूप खूप जवळचा. कळला नाही? सलगीचा म्हणजे गळ्यातला ताईत तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे जिवलग तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे आत्मीय आत्मीय आणि तरी नाही कळला तर सलगीचा म्हणजे जीवश्च कंठश्च आणि तरी नाही कळला तर तिकडे जा मग. कारण मला माहिती असलेले शब्दांचे पर्याय संपले आता आहे की काय. जाऊ द्या, शेवट एक आहे सलगीचा म्हणजे माझा 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 माझा. सलगीचा कारण तुम्हाला सांगा, माझा आहे ना माणूस लय जपून वापरतो बरं का. माझा हे ना माणूस घसा घसा वापरत नाही, मग लय जपून वापरतो. कसं? आपल्या घरातल्या लोकांची पाहुण्याला ओळख करून द्यायची असली तर माझी आई आहे म्हणतो, माझे वडील म्हणतो, माझा भाऊ आहे म्हणतो, माझी भाऊजाई आहे म्हणतो, माझी बहीण आहे म्हणतो, माझी पोरगी आहे म्हणतो, माझा मुलगा आहे म्हणतो, माझी बायको आणि 9 इंचाची भिंत आहे, पलीकडे चुलता राहतो. चुलत्याच्या घरातल्या लोकांची पाहुण्याला ओळख करून देताना माझा चुलता माझी चुलती असं नाही म्हणत. मग आमचा चुलता, आमचा म्हणजे लांबवला, आमचा चुलता आहे म्हणतो, आमची चुलती म्हणतो, आमचा चुलत भाऊ म्हणतो, आमची चुलत बहीण म्हणतो, आमची मावळण म्हणतो, आमची मावशी म्हणतो, आमची मामी म्हणतो आणि बायको माझी. एवढा मोठा फरक आहे बोला. माझा माझा माझा. सलगीचा म्हणजे माझा आणि माझा म्हणजे आत्मीय. थांबा एक मिनिट, सगळे एक सेकंद सगळे स्थिर व्हा, अंतर्मुख व्हा आणि खरोखर विचार करा. या जगाच्या बाजारात माझं कोण आहे? या जगाच्या बाजारात माझं कोण आहे? कोण आहे माझं? विचार करा. मी उत्तर सांगतो, तुम्हाला पटणार नाही पण मी उत्तर सांगतो. माझं कोण आहे याचं उत्तर एकच आहे बॉस आहे. काय? या जगाच्या बाजारात माझं कोणीच नाही आणि मी कोणाचाच नाही. माझं कोणीच नाही आणि मी कोणाचाच नाही. महाराज माझं नेमकं कोण आहे? माझं फक्त एकच आहे. कोण? विठोबाचा प्राण सखा विठोबाचा
अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ अपराधी पतित आगळा. अरे या संसाराच्या बाजारात मी कोणाचाच नाही, माझं कोणीच नाही. लौकिकात मी खऱ्या अर्थाने अपराधीच आहे. पण एक विचार केला तर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ते माझे सोया रे एवढं वाक्य खरंच घरी न्या, काळजाच्या कोपऱ्यात जपून ठेवा. या मायावी जगाच्या बाजारात स्त्री पुरुषांनी विचार करा तर माझं कोणीच नाही आणि मी कोणाचाच नाही. मग माझे कोण आहे? माझे फक्त ज्ञानोबा आहे, माझे फक्त तुकोबा आहे, माझे फक्त विठ्ठल बाबा आहे. माझं कोण? दुसरं कोण नाही माझं. दुसरं हरी भक्त माझे जीवलग सोयरे, ते माझे सोयरे सज्जन संगाती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित बाप माझा आहे, भाऊ माझा आहे, बहीण माझी आहे, बायको माझी आहे, पोर माझे, काय काय होत सासू माझी आहे, सासू. अरे बावड्या, तुझे आई बापच तुझे नाही तर तिचे आई बाप पुढं कोण नाही मला. आणि तुम्हाला कर सांगा, ऐका बरं का, नातं जे आहे ना, नातं हे नात्याचं जे जाळं आहे ना, हे जाळं याला महत्व फक्त इतकंच आहे. किती? संसारात व्यवहारात म्हणजे संसारात व्यवहार सुरळीत चालावा याच्याकरता विणलेलं जातं जाळं, त्याचं नाव आहे नातं. व्यवहार सुरळीत चालावा, सुरळीत पार पडावा त्याच्याकरता विणलेलं जाळं, त्याचं नाव आहे नातं. म्हणजे व्यवहारात व्यभिचार होऊ नये, अनाचार होऊ नये, तो व्यवस्थित चालावा त्याच्याकरता नात्याचं जाळं. याच्यापेक्षा नात्याला फार महत्व नाही. तर खास विचार केला तर आपलं कोण आहे? काय वर्णन? माँ कहती है बेटा मेरा है, बाप कहता है बेटा मेरा है, लेकिन
का ना बाप का, ये तो जन्म दिलाने का नाता है। भाई कहता है भाई मेरा है, बहन कहती है भाई मेरा है, लेकिन ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है। सास कहती है जवाई मेरा है, ससुर कहता है जवाई मेरा है, लेकिन ना सास का ना ससुर का, ये तो बेटी दिलाने का नाता है। कोण आहे इथं? एकच आहे, माझं कुणीच नाही, फक्त जीवाचे सर्गीचे फक्त संत आहे। आणि अशा मायबाप संतांनी, सलगीच्या संतांनी दुःखाच्या निवृत्तीचा उपाय केला। मग कोणी केला? सलगीच्यांनी। उपाय कोणी केला? सलगीच्यांनी। काय केला? आरसा दाखवला। तुका म्हणे केली आयनी, सलगीच्यांनी सन्मुख। पण एक मिनिट ऐका, संतांनी दुःख निवृत्ती करता जीवाला जो आरसा दाखवला तर तो काचेचा आरसा नाही। सकाळ दुपार संध्याकाळ हे कातड्याचे तोंड आपण ज्याच्यात पाहतो तो काचेचा आरसा नाही। मग संतांनी दुःख निवृत्ती करता जीवाला जो आरसा दाखवला त्या आरशाचं नाव आहे सद्बोध, बोध रूपी आरसा। आरसा म्हणजे बोध। संतांनी काय पुढे केलं? बोध, त्याच्या पुढे बोध दिला आणि त्या बोध रूपी आरशामध्ये जीवानी पाहिलं। परत ऐका, तर त्याला काय दिसलं? त्याला काय दिसलं? बोध रूपी आरशात पाहिलं तर काय दिसलं? काचेचा आरसा। काचेचा आरसा प्रतिबिंब दाखवतो, म्हणजे काचेचा आरसा रूपाचं दर्शन घडवतो। काचेचा आरसा रूपाचं दर्शन घडवतो आणि संतांचा बोध रूपी आरसा स्वरूपाचं दर्शन। विधी पहिला दाविदीचे गाणे, अदृश्य दर्शने संतांसिया, अदृश्य दर्शने संतांसिया। दर्शन आहे बुवा। मग जीवानी त्याच्यात पाहिलं, बोध रूपी आरशात पाहिलं आणि त्याला काय दिसलं? तर त्याला दिसलं मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंद रूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे। चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम अहम चिदानंद रूपा, हा मी आनंद स्वरूप आहे। मग त्याच्या लक्षात आलं का दुःखाचा आणि माझा लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही। मी मुळात आनंद रूप आहे आणि दुःखाचा माझा संबंधच नाही। पण हे कधी कळलं? तर संतांनी दाखवलेल्या बोध रूपी आरशात पाहिलं। स्वरूपाचं यथार्थ दर्शन म्हणजे ज्ञान झालं। स्वरूपाच्या ज्ञानात भ्रांतीचा नाश झाला आणि भ्रांतीच्या नाशामध्ये अज्ञानाची झोप संपून गेली आणि जागा झाल्यानंतर कळालं का मी दुःखाचा माझा संबंध नाही, मी आनंद रूप। पुन्हा ऐका, कधी कळालं? त्या आरशात पाहिलं, स्वरूपाचं दर्शन झालं, भ्रांतीचा नाश झाला, अज्ञानाची निद्रा, अज्ञानाची झोप संपली आणि जागा झाल्यानंतर कळालं का दुःख नाहीच, मी आनंद स्वरूप आहे। पण हे कळलं कधी? झालो तेव्हा कळले जागा, झालो ते जागा, झालो तेव्हा कळले, झालो तेव्हा कळले जागा। आणि काय कळालं? तर आतापर्यंत जे वरडलो, बोंबलो, रडलो, तो शिमगाव आतापर्यंत केला, आतापर्यंत जो शिमगा केला, हा सगळा आकांत, हा दुःखाचा सगळा आकांत व्यर्थ होता, खोटा होता, तो खरा नव्हता आणि आनंद रूपता ही खरी होती। कधी कळालं? जागा झाल्यानंतर कळालं। जागो तेव्हा कळले जागा, वाहुगा हा आकांत, हा सगळा आकांत वाहू। अनेक मिनिट जागा झाल्याशिवाय कळत नाही महाराज। त्याच्याकरता काय व्हा? जागे संतांनी जागोजागी आपल्याला जागवण्याचं काम केलं ना, याच्याच करता जागच झोपलेल्याला काही कळत नाही, काही म्हणजे काहीच कळत नाही।
भागवतात ओवी आहे, ज्ञानेश्वरी दोन्हीकडच्या ओव्या दृष्टांताच्याच आहेत. ज्ञानोबारे म्हणतात निद्रिताची नि अंगेशी सापताईशी उर्वशी. गाढ झोपलेल्या माणसाच्या अंगावर विषारी साप नेऊन सोडा, तो हरबळत नाही, वरडत नाही, काहीच म्हणजे तो घाबरत नाही. घाबरत साप सोडा त्याला काही वाटत नाही. आणि सुंदर स्त्री आणून ठेवा, तो मोहितही होत नाही. का तर झोपल्यामुळं त्याला सापही कळत नाही, स्त्री कळत नाही. झोपेचा परिणाम निद्रिताचे अंगेशी सापताईशी. आणि नाथ महाराज तर म्हटले गोड बघा, पती शेजारी निजोनी नारी स्वप्नी वैधव्य शंक करी. नवरा बायको दोघं झोपले, गाढ अशी झोप लागली, मोसममध्ये झोप आली, रंगात झोप आली. 2-2:30 वाजले, अशी झोपली. आणि तेवढ्यात त्या बायकोला स्वप्न पडलं, तिचा नवरा बंदूक घेऊन जंगलात गेला, शिकार करण्याकरता गेला. एका झाडाच्या उराला बिबट्या समोर, आता बिबट्याच बरं आहे कारण बिबट्या जास्त आहे की नाही. तर बिबट्या समोर उभा होता, यांनी बंदुकीचा नेम धरला, चाप ओढायचा, गोळी सुटणार. बिबट्या मग कसं तो बिबट्या सजग लक्ष, त्याचं कसं लक्ष आलं महाराज. त्याने अशी जंप मारली, अशी छलांग मारली, अशी उडी मारली ना, एका उडीत तो बिबट्या डायरेक्ट याच्या पाशी आला. त्या बिबट्याने याचं नरड पकडलं आणि तडफडून तिचा नवरा मिळाला. पुढं गावात नाही, स्वप्नात नवरा तिचा मेला. आणि लागली मोठ्या, आता काय करू गो, आता काय करू गो, आता कसं झालं गो, हे बाया, हे बाया. तिच्या वरडण्याने नवरा उठला. नवऱ्याने तिला हलवलं, जागा केलं. काय ग, काय ग, काय ग, अगं काय झालं ग, काय वरडती, काय रडती. अगं ती अर्धवट झोपी, अर्धवट जागेत. आणि जागी नवऱ्याला होती, माझा नवरा मेला ना बाई, वाघ आली खाणार बाई. शेवटी नवऱ्याने तिला चिमटे काढले, अशी पातळी चिमटे काढले. आणि नवऱ्याने चिमटे काढल्यानंतर ती उठून बसली. आणि उठून बसल्यावर समोर नवरा पाहिला. ती म्हणे आता बाया, आणि तुम्ही हाय आता म्हणे, अगं हाय तुम्ही गेलो कुठं. म्हणजे मला काय बोलायचंय, झोपलेल्या माणसाला काही कळत नाही, त्याला कळतं सगळं, पण कधी जागा झाल्यानंतर. तसं दुःख नव्हतंच, आनंदच खरा होता. पण हे कधी कळालं तर भ्रांतीचा नाश झाला, अज्ञानाची निद्रा झोप संपली. आणि मन कळालं. काय कळालं, झालो तेव्हा कळले जागा, वाहुगा हा अकांत. हा सगळा अकांत खोटा होता. हे जाग झाल्या नंतर कळालं, नव्हतंच काही विचारलं. भ्रमानिक होईना या संधीत, सुखदुःखाच्या संधीत अडकलो होतो. पण संतांच्या कृपेने मात्र त्याच्यातून सुटलो. गवशिरो पुढे मागे, पण संतांच्या कृपेने लाग लागे पावला, आनंदापर्यंत पोहोचलो. संतांची कृपा, गवशिरो पुढे मागे, लाग लागे पावला. आणि काय केलं संतांनी तर बोध दिला आणि दुःखाची निवृत्ती केली. तुका म्हणे केली आयनी सलगीच्या सन्मुख, झालो तेव्हा कळली जागा, वाहुगा हा अकांत. गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमारी, Bye.
अशा अर्थाचा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार आपल्या सर्वांच्या समोर सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. वेळ आपला संपलेला आहे. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट संजीवन समाधीधन संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न साजरा करीत आहोत. ज्ञानोबारायांची असीम कृपा, परमपूजनीय, परमश्रद्धेय, परमादरणीय स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू विठ्ठल बाबा यांचा अमोघ अशा प्रकारचा कृपा आशीर्वाद आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचं सुंदर अतिशय देखणं नियोजन करणारे म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात दिवसभर घडणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला पाहता क्षणी नजर लागावी असा सुंदर नेत्रदीपक नियोजन करणारे या विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा या धर्मशाळेचे आणि बाबांचे उत्तराधिकारी आणि अनुयायी आमचे अत्यंत हृदयस्थ असलेले परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण श्री निवासजी महाराज यांचं कुशल असं नेतृत्व, मार्गदर्शन आणि प्रेरणा आणि या धर्ममंडपात उपस्थित असलेल्या तुम्हा सर्व स्त्री पुरुष भाविकांचं महाराजांच्या ठिकाणी बाबांच्या पासून असलेलं मोलाचं सहकार्य या समग्र योगायोगातून प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न होतो. मला आनंद वाटेल बघा. 1981 साली प्रथम बाबांची आणि माझी भेट अहिल्यानगर या ठिकाणी माळीवाड्यामध्ये बुवाजी बुवाच्या मंदिरात झाली. मी 81ला इथं पाठाला बसलो. व्याकरणाची परीक्षा दिली 81ला पहिली आणि 81ला माझा संस्थेमध्ये प्रवेश झाला आणि त्याच वेळी नगरहून काही माणसं संस्थेमध्ये आले आणि बुवाजी बुवाच्या मंदिरातला सप्ताह, तर त्या सप्त्याकरता त्यांना टाळकरी पाहिजे होते, गायक वादक पाहिजे होते आणि म्हणून आम्हाला मोठे बुवांनी 10-15 पोरांना आम्हाला तिथं पाठवलं आणि तिथं आम्ही 8 दिवस सप्ताहाला राहिलो. तिथं बाबा कीर्तनाला यायचे. बाबा तेव्हा एकदम म्हणजे तब्येत वगैरे खूप सुंदर होती. बाबा अगदी जवान होते. तेव्हा माझं वय 15 वर्षाचं होतं. मी वयाने 15 वर्षाचं होतो. बाबा एकदम आणि त्यावेळी नगरमध्ये कीर्तनाच्या या वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात 2-4 नावं फार अग्रेसर होते. त्याच्यामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज उमरेकर, त्याच्यानंतर वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण तुकाराम शास्त्री महामुनी महाराज, त्याच्यानंतर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पंडित महाराज उमरेकर आणि नगरला बुवाजी बुवाच्या मंदिरात माडीवरती एक आमच्या बेटा आमचं जे गंगागिरी महाराजांचं बेट आहे, आमचे बाबा त्या बेटात शिकले कीर्तनकार. मग त्या बेटाचे बाबांचे गुरुबंधू एक देवराम बाबा म्हणून होते. ते त्या बुवाजी बुवाच्या मंदिराच्या माडीवर त्यांची रूम होती, ते तिथं राहायचे. मग आम्ही तिथं सप्ताहाला जायचो. त्या सप्ताहाचं नियोजन माळीवाड्यामध्ये जो विशाल गणपती मंदिर आहे त्या विशाल गणपती मंदिराचे पुजारी गेंडानाथ स्वामी महाराज होते. ते नाथपंथी होते आणि ते गेंडानाथ बाबाचं आणि माझं इतकं प्रेम झालं का मी इथं आम्हाला जेव्हा पाठाला सुट्ट्या असायच्या, दिवाळीची, रामनवमीची वगैरे सुट्ट्या असायच्या, तर मी माझ्या घरी जात नव्हतो. मग मी विशाल गणपती मंदिरात राहायचो. 15-15 दिवस राहायचो, महिना राहायचो, विशाल गणपती मंदिरात राहायचो आणि ते गेंडा बाबा माझे सगळे लाड पुरवायचे. का तर मी त्यांची मर्जी संपादन केली, त्यांच्या विश्वासाला उतरलो म्हणून. आणि त्यावेळी 81 सालापासून आम्हाला सद्गुरू विठ्ठल बाबांच्या पवित्र दर्शनाचा, संगतीचा आणि श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला आणि असा तो अखंड प्राप्त राहिला. आणि काय असेल तर असो, तोच ऋणानुबंध धरून म्हणा का काय म्हणा, पण योगायोगाने या धर्मशाळेमध्ये कीर्तन सेवेचं
म्हणजे कीर्तन सेवेचं एक प्रकारचं बाबांचा आशीर्वाद प्राप्त झाला. मला अजूनही ती मूर्ती समोर बसल्याचा भास होतो. मी इथं उभं राहिलो तर तुम्हाला दरवर्षी उभं राहिलो डोळे मिटले का मला असं वाटतं बाबा समोरच्या आसनावर बसलेले ते कायम तिथं बसून राहायचे आणि मी विनोद केला का ते नर्म हसायचे, प्रतिसाद द्यायचे, थोडं हसायचे पण अंतःकरणापासून हसायचे. मन मुराद म्हणजे खूप आणि असं त्यांचं अपार प्रेम आहे, असीम कृपा आहे. त्यांच्याच कृपेने आपल्या सर्वांच्या परमार्थाची वाटचाल चाललेली आहे. अशीच त्यांची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनाच्या अंतश्वासापर्यंत आपल्या सर्वांवरती राहो ही ज्ञानराज माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला विराम देतो. जाता जाता दुसरी एक गोष्ट मी मागच्या वर्षी बोललो, त्याच्या मागच्या वर्षी बोललो, खरंच आहे काय बघा, शिष्य म्हणजे संसार केलेल्या माणसाला मुलगा व्हावा, संसारिक माणसाला मुलगा व्हावा, पण तो मुलगा असा निघावा बापाचं नाव बुडवणारा असावा. मुलगा कसा असावा? बापाचं नाव बुडवणारा असावा. म्हणजे काय, याचा अर्थ असा का मुलाची ओळख बापाच्या नावावर अवलंबून न राहता मुलाच्या कर्तृत्वानी मुलाच्या नावाने बाप ओळखला जावा हा त्याचा अर्थ आहे. आता कृष्णा महाराज आहे. आज कृष्णा महाराजांना कोणी काय म्हणतो? कोण आहे हो? हे पांडुरंगगिरी महाराजांचा मुलगा आहे. कोण आहे हो? पांडुरंगगिरी महाराजांचा मुलगा आहे. पण कृष्णा महाराजांनी असं कर्तृत्व करावं का उद्या याच वारीमध्ये लोक असं म्हटले पाहिजे का पांडुरंग महाराज गिरी हा कृष्णा महाराजांचा बाप आहे. कृष्णा महाराज पांडुरंग महाराजांचा मुलगा नाही, मग पांडुरंग महाराज गिरी कृष्णा महाराजांचा बाप. याचा अर्थ असा की बापाचं कार्य अतिशय उत्तुंगपणाने पुढे नेणारा मुलगा असावा, शिष्य असावा, उत्तराधिकारी असावा. आणि या स्थानाचा मोठा योग आहे का खरोखर बाबांचंच कार्य अतिशय जोमानी आणि वृद्धिंगत स्वरूपामध्ये आदरणीय श्री भक्तिपरायण श्रीनिवास महाराजांनी पुढे चालवले. जसं एक मिनिट बघा, आपल्याकडे उदाहरण काय साहेब? आपल्याकडे उदाहरण आहे किसनगिरी बाबांनी शांती ब्रह्म श्री गुरु भास्करगिरी महाराजांना देवगडवरती स्थापन केलं. भास्करगिरी महाराजांनी देवगड संस्थांचा विकास किसनगिरी महाराजांच्या पेक्षा 100 पटीनं केला, 100 पटीनं केला. तसं फक्त तुम्ही थोडं थांबा का या स्थानाचा 100 पटीनं विकास आदरणीय श्रीनिवास महाराजांच्या द्वारा या ठिकाणी घडणार आहे. आणि तो सोन्याचा दिवस पाहण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी असणार आहे. अशी त्यांच्यामध्ये कार्यक्षम शक्ती आहे. उगाच कोणाला निवडलं जात नाही बुवा. उगाच अरे त्या आज किसनगिरी बाबा पुढे सगळे मुलं बसवले होते. शेगाव संस्थांमध्ये किसनगिरी बाबा गेले उत्तराधिकारी घ्यायला, तर त्यांच्या पुढे सगळे जेवढे मुलं होते ना तेवढे मुलं बसवले आणि सांगितलं बाबा ज्याच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवाल तो तुमचा उत्तराधिकारी. आणि किसनगिरी बाबा त्या सगळ्या मुलांकडे पाहिलं, फिरत 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 भास्करगिरी महाराजांपाशी आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. हे असं कोणी पण होत नाही बुवा आणि कोणाची ताकद नाही. तसं ज्या अर्थी श्री गुरु बाबांनी श्रीनिवास महाराजांची आत्मविश्वासाने इथे नियुक्ती केली, याचाच अर्थ बाबांना माहिती आहे का माझ्यानंतर हे कार्य शतपटीनं वाढवणारा माझा एक आत्मीय फक्त श्रीनिवास महाराज आहे, याची खात्री बाबांना आहे. आणि त्याचप्रमाणे या कार्याची वाटचाल चाललेली आहे. आनंदाची गोष्ट आहे. समारोपाकडे जाताना महाराज मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, मी तुमची अंतःकरणापासून क्षमा मागतो. द्वादशीचं आपलं कीर्तन असतं, परंतु मी त्यांना म्हणजे एकादशीचं कीर्तन आता माझी दुसरी वेळ झाली. एकदा कदम माऊलीचं कीर्तन बदललं आपण 2-3 वर्षापूर्वी, आणि आता यावेळी आज या ठिकाणी खरं पूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तिपरायण डॉक्टर बाबा नारायण बाबा जाधव यांचं कीर्तन होतं, पण त्याच्यावर आम्ही अतिक्रमण केलं. आता ते आमची थोडी मजबुरी. आमची मजबुरी काय तर सांगतो आणि तुम्हाला आमंत्रण पण देतो. आमच्या वावीला गावी आमच्या मठावरती आमचे सिद्ध योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज आणि माझे वडील वैकुंठवासी गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीचा जो सप्ताह होतो त्याला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाले. आणि म्हणून त्या कार्यक्रमाचा रौप्य महोत्सव आम्ही तिथं आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम 12 डिसेंबरला सुरू होणार आहे आणि 19 डिसेंबरला काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
दररोज दुपारी 2 ते 5 जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्र चिंतनाची कथा होणार आहे। आणि कोण सांगणार आहे तुकोबारायांचं चरित्र? तर वारकरी संप्रदायातले थोर विद्वत रत्न वेदांत भास्कर परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर 8 दिवस वाडीला थांबून तुकोबारायांचं चरित्र कथा सांगणार आहे। रोज 6 ते 8 कीर्तनाचे कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी पूज्य श्री रामरावजी महाराज डोक नागपूरकर, दुसऱ्या दिवशी पूज्य श्री गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, तिसऱ्या दिवशी पूज्य श्री गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपान महाराज शिंदे, चौथ्या दिवशी पूज्य श्री वेदांताचार्य हरिभक्तीपराय अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, पाचव्या दिवशी पूज्य श्री विद्वत रत्न ॲडव्होकेट जयवंतजी महाराज गोधले श्री क्षेत्र पंढरपूर, 6व्या दिवशी श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, 7व्या दिवशी श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आणि 8व्या दिवशी 19 डिसेंबरला सकाळी काल्याचं कीर्तन संतवीर युवा मित्र परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपराय बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे। 12 डिसेंबरला याचा हत्ती उंट घोड्याशी गावातून मिरवणूक करून उद्घाटन सोहळा होणार आहे। आणि त्या उद्घाटन सोहळ्याकरता 2 महामाहिम कोण? तर परमपूजनीय परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य डॉक्टर श्री महंत न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्रीजी श्री क्षेत्र भगवानगड आणि परमपूज्य परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांची मिरवणूक करून त्यांच्या आशीर्वचनातून हा कार्यक्रम सुरू होणार आहे। आणि तो कार्यक्रम असा कार्यक्रम आहे, त्याचं आयोजन चाललेलं आहे। आणि आता त्याच कार्यक्रमाचा एक भाग एक पार्ट म्हणून मुहूर्तमेढ आपण ज्याला म्हणतो कार्याची मुहूर्तमेढ म्हणून ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन केलंय। आणि तो ध्वजारोहण सोहळा उद्या मंगळवारी 18 तारखेला होणार आहे। आणि त्याचं फार मोठं नियोजन आता कारण तो ध्वजारोहण सोहळा इंटरनॅशनल लेवलचे म्हणजे जागतिक कीर्तीचे 112 देशांमध्ये ज्यांचा गीता परिवार कार्य करतो, 112 देशांमध्ये 112 देशातले तरुण तरुणी 18 अध्याय गीता पाठ खाड 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 म्हणतात असं ज्यांचं उत्तुंग आता 8 नोव्हेंबरला परवा नागपूरला त्यांचा जो कार्यक्रम झाला तर ऐका 53,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गीता पाठ केला। किती? 53,000 कॉलेजचे विद्यार्थी, कॉलेजच्या विद्यार्थिनी, माध्यमिक विद्यालयातले आणि प्रायमरीचे 53,000 मुलं आणि मुली आणि त्यांनी 18 अध्याय गीता पाठ म्हणून दाखवली। विश्वविक्रम नोंदवणारे 3 संस्थान आहे म्हणजे 3 संस्था आहे, वर्ल्ड कपच्या 3 संस्था आहे। तर तिन्ही संस्थेचे लोक त्या दिवशी नागपूरला हजर होते आणि तिन्ही संस्थेनी 53,000 विद्यार्थ्यांनी गीता पाठ म्हणून दाखवल्याचा विश्वविक्रम तिन्ही पण बुकांमध्ये गिनीज बुक आहे ना त्याप्रमाणे तिन्ही बुकामध्ये त्याची नोंद झालेली आहे। असं महामाहिम या भारत देशामध्ये मला वाटतं 53 का काय त्यांच्या वेधशाळा आहे, ऋग यजु अथर्व याच्या पठणाचे शाळा असं उत्तुंग कार्य करणारे परमपूज्य आचार्य श्री गुरुदेव गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा मंगळवारी सकाळी 10 ते 12 वाजता ध्वजारोहण सोहळा होणार आहे। आणि त्याच्या आयोजनामध्ये आम्ही जरा जास्त व्यस्त असल्यामुळे कारण आता एवढा मोठा महात्मा येणार म्हटल्यानंतर त्या पद्धतीचं सगळं आयोजन झालं पाहिजे। आणि आपलं गाव खेडं गाव आहे तर ते कुठं उणीव राहिलेली पाहिजे म्हणून त्या नियोजनाकरता स्वतः तर आमचे ते सरपंच वगैरे गावकरी म्हणत होते तुम्ही आळंदीला जाऊच नका। तर मी त्याला एकच सांगितलं तू लय आडला। मी त्याला म्हटलं हो सप्ताह नाही झाला तर चालेल पण मी वारी नाही सोडणार, एकादशी पुरतक होईना मी जाणार म्हणजे जाणार। आणि मग परवानगी दिली, महाराजांशी संपर्क केला, डॉक्टर बाबांनी सुद्धा अनुज्ञा दिली आणि एकादशीच्या कीर्तनाची सेवा मान्य केली। मी तुम्हाला सर्वांना निमंत्रण करतो स्त्रियांना पुरुषांना का या धर्म सोहळ्यासाठी अमृतमय श्रवण सुखाच्या लाभासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं। आणि मी तर असं म्हणतो एक काम करा काय 8च्या 8 दिवस या जाऊ दे मध्ये काय व्हायचं असेल ते होऊ या काय होईल जाऊ दे मध्ये या सगळ्या स्त्रिया 8 दिवस या। आता मग पुढे ऐका काय 8 दिवस नाही जमलं 7 दिवस या, 7 दिवस नाही जमलं 6 दिवस या, 6 दिवस नाही जमलं 5 दिवस या, 5 दिवस नाही जमलं 4 दिवस या, 4 दिवस नाही जमलं 3 दिवस या, 3 दिवस नाही जमलं तर 2 दिवस या आणि 2 दिवस नाही जमलं तर एका दिवशी तरी या।
आणि एकही दिवस नाही जमलं तर घरीच राहा. मग आता करू तरी काय. सर्वांना अत्यंत प्रेमाचं निमंत्रण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर Thank you.